तपतीर्थदान तपतीर्थदान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये कोटी कुळे त्यांची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोटी कुळे त्यांची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या व्हावे साह्य तया न घालावे भय फुकासाठी पाहे लाभ घात कोटी कुळे त्यांची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या तुका म्हणे हित तुका म्हणे हित माना या वचना सुख दुःख जाणा साधे फुका कोटी कुळे त्यांची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकं अक्षरं पुंसा महापातकनाशनम् आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद रावण कुंभकर्णहननं एतद्धि रामायणं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा हे परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा
माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा विठ्ठल विठ्ठल तपतीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये कोटी कुळे त्यांची वाटुली पाहती त्यात या घडती ब्रह्महत्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र मनवेल श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी प्रतिवर्षी वैकुंठवासी बळीराम विठ्ठल पाटील यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे खानदेशातील 2 रत्न एक हरिभक्तीपरायण गुरुवर्य अंकुश महाराज मनवेलकर आणि दुसरे हरिभक्तीपरायण गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज मनवेलकर. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गायन क्षेत्रातील अत्यंत मोठं नाव निवृत्ती महाराज पाळदीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने या सप्ताहाच्या विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नांनी सुंदर अशा नियोजनामध्ये नामसंकीर्तन सप्ताह त्यातली 2ऱ्या दिवसाची आजची कीर्तनाची सेवा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वविख्यात जगतवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस शब्द ब्रह्म पंचम वेद वैराग्यमूर्ती देहू निवासी संत तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा आपल्या संसारिक जीवनामध्ये आपल्याला जर फुकट सुख मिळवायचं असेल फुकट तर ते कसं मिळवता येईल ते सांगणारा आणि जर फुकट सुख मिळवता आलं नाही तर फुकटचं दुःख देखील जीवनात कसं येईल हेही सांगणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या प्रस्तावनेकडे वळण्याच्या पूर्वी या सप्ताहाचे समस्त विश्वस्त कार्यकर्ते आणि समस्त गावकऱ्यांची जाहीर क्षमा मागतो. त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायात बसून कीर्तन करण्याची परंपरा नाही, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाईलाज आहे. सकाळी राम जन्माच्या कीर्तनात पडता पडता वाचलो. मी म्हटलं विषयाची परीक्षा घेऊ नये म्हणून मी महाराजांना विनंती केली की मला खुर्चीवर बसून कीर्तन करू द्या, कारण डायबिटीजमुळे काय होते कधी साखर वाढेल आणि कधी कमी होईल. तुम्ही किती गोळ्या रेग्युलर घ्या, एकदा डायबिटीज झाला माणसाचा त्याचा शेवटच करणार तो.
म्हणून बसून कीर्तन करावं लागतंय, म्हणून आपली सर्वांची जाहीर क्षमा मागतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननिश्च जठरे शयनम. जो जीव जन्माला येतो ना तो मरतो, मेलेला पुन्हा जन्माला येणार. जन्म मरण जन्म मरण जन्म मरण ही माणसाच्या जीवनाची एक आवश्यक प्रक्रिया आहे. यातून कोणी सुटत नाही. पण जन्म मरणाच्या संदर्भामध्ये तुकोबरायचा अनुभव फार विलक्षण आहे. तुकोबराय म्हणतं, वारंवार काय जन्माला येता आणि वारंवार काय मरता, ते सोपं नाही. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, मंडबोली जीव प्याला, मंडबोली जीव प्याला. भजित नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, मंडबोली जीव प्याला, मनोबली जीव प्याला. तुकोबरायांचा अनुभव काय सांगतो? किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित. कोणीही जन्माला येऊ द्या, फजित होणार. कोणी असू द्या, द मॅन हू एव्हर ही मे बी. तुम्ही असं समजू नका की कीर्तनकार झाला की तो फजित होत नाही. उलट तुमच्यापेक्षा आमची फजिती जास्त आहे. बघा, मी असा कीर्तनकार आहे, मला कीर्तन करायला 37 वर्ष झाली, 37 इयर्स. म्हणजे नोकरीच्या सुरुवातीपासून मी आळंदीला सदानंद गुरुजींकडे शिक्षण घेतलं. कुंभार गुरुजीकडे अमृतदास जोशी होते आणि मी सदानंद गुरुजींकडे. संस्थेत जाण्याचं मला संधी मिळाली नाही का, मी MSc ला होतो पुण्याला शिकायला. MSc 2च वर्षाचं होतं. त्यामुळे 2 वर्षात मला गुरुजींनी तयार केलं. सदोतीस वर्षात एवढी कीर्तनं केली, वर्षभर रोज. आता 65 वय आहे माझं, तरी कीर्तनं बंद नाही. पण एवढे रोज कीर्तन करणाऱ्या महाराजाला देखील देवानी काय केलं, मोटरसायकलवर चक्कर आणला आणि पाडलं खाली, मोडला न पाय. 4 स्क्रू लावून याला पट्टी टाकून फिट करून मी आता सध्या चालतो, उभा राहतो. मला म्हणायचं आहे की देवाने जर पायच मोडायचा होता ना, मग माझ्याच कॉलेजातल्या दुसऱ्या प्राध्यापकाचा मोडला असता ना. पण त्यांचा नाही मोडला, त्यांचा मी प्रिन्सिपॉल, माझा मोडला. रोज कीर्तन करणारा. बरं, मी म्हटलं जाऊ द्या, झाला असेल. रिटायर झाल्यानंतर शेती विकत घेतली मुक्ताईनगरला, 11.5 एकर. मी म्हटलं आता एवढे पैसे काय करायचे, कारण प्रिन्सिपल झाल्यानंतर पैसे खूप आले, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, व्हॉट एव्हर इट मे बी. मग शेती विकत घेतली आणि कपाशी लावली. हरणे बाबाच्या बांधाला बांधायचं आहे माझं शेत.
लोक म्हणत काय कपाशी आहे महाराजांची, वा खरंच होती. आणि तिला कापूस लागला. बाया सांगायला गेलो, बाया म्हणले महाराज तुम्ही महाराज असा का कोणी, 20 रुपये किलो लागेल. या म्हटलं 20च घ्या पण या. ते म्हणे चिंता करू नका, आम्ही 50 बाया एकाच दिवसात फळच्या पाडू. दुसऱ्या दिवशी बाया येऊन कापूस वेचणार, त्याच्या आदल्याच दिवशी रात्री असा धोधो पाऊस पडला, एक बी झाड उभं नाही, सगळे आडवे. मग कमीत कमी देवाने एवढा तर विचार करायला पाहिजे होता की हा माणूस 2 तास रोज कीर्तन करतो, याची कपाशी का मोडावी. अरे शेजाऱ्याची मोडली असते ना शांताराम तानकुची, त्याची कपाशी उभी आणि माझीच मोडली. मग मी एक दिवस सहज चिंतन करत बसलो, म्हटलं गडे असं का होते, काय प्रॉब्लेम आहे. चिंतन तर रोज करतो आपण देवाचं. तर अध्यात्माने त्याचं उत्तर मला असं दिलं, अध्यात्मशास्त्राने, की गड्या कीर्तन तर रोज करतो पण पाकिट घेऊन करतो. तपासला देवाने. मग जर कीर्तन करणाऱ्याला देव तपासू लागला, तुम्ही तर नुसतं ऐकताय, तुम्हाला नाही का तपासणार देव. विठ्ठल विठ्ठल माणूस कोणी असू द्या फजित होणार. मग फजित होऊन मरण क्रमप्राप्त आहे. तुकोबारांनी हा सगळा अनुभव घेतला आणि असा मार्ग स्वीकारला की तुकोबारांना मरणच आलं नाही आणि त्यामुळे पुढचा जन्मही नाही. स्वतःचा अनुभव सांगितला मरणाबाबतीत तुकोबारायांनी. न लगे मरावे, वाह वाह वाह. न लगे मरावे, 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 न लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. मरावे. तुकोबारा म्हणतात कोण म्हणते मरावं लागतं. अशी जागा दिली देवाने की मरावंच लागलं नाही. देहासहित वैकुंठ. जन्म मरणाचा अनुभव फार वाईट आहे. बरं समजा घेण्याचा प्रयत्न केला तर आता ठीक आहे की आपल्याला देवानी मानव योनीमध्ये टाकलंय. म्हणजे 83,99,999 योनी पार करून 84 लक्षवी योनी मानव योनी तुम्हा आम्हाला भगवंतानी दिली. काय भाग्य आपलं. जर ही योनी मिळाली नसती तर एखादा कुत्रा झाला असता, एखादा बैल झाला असता, एखादा गाढव झाला असता, एखादा म्हैस झाला असता. पण ते नाही होऊ दिलं देवानी, मानव केलं आपल्याला. कारण त्या योनी जे आहेत बाकीच्या मानव योनी सोडली तर तिथे कोणताही अधिकार नाही माणसाला. त्या योनीत अधिकारच नाही. असं कधी ऐकलं तुम्ही? पाहिलंय कधी? एखाद्या सप्ताहामध्ये कीर्तन ऐकायला बैल आला? बैल येत नसतात कीर्तन ऐकायला, माणसं येतात.
असं कधी ऐकलं तुम्ही एखाद्या कुत्र्याने एकादशी केली? कुत्रे एकादशी करत नसतात, माणसं करतात. असं कधी पाहिलं तुम्ही एखादा गाढव वारीला गेला? गाढव वारीला जात नसतात, माणसं जात असतात. असं कधी पाहिलं तुम्ही एखादी म्हैस चांगली बसली आहे? म्हशीला चांगलं बसता येत नाही, माणसाला चांगलं बसता येते. मग ते पण जीव आहे, त्यांची पण एक योनी आहे आणि मानवाची देखील एक योनी आहे ना. एवढा फरक. एवढं भाग्य आपलं की ते न करता देवाने या योनीत टाकून भगवंताची भक्ती करण्याचा आपल्याला अधिकार दिला. जीव म्हणून व्याख्येला पात्र केलं देवानी. जीवाच्या व्याख्येत सगळे नाही बसत. जीव म्हणजे काय हो? माऊली ज्ञानेश्वरांनी व्याख्या केली जीवाची. लिसन केअरफुली. जीव म्हणजे काय? कर्माची अगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा स्वभाव ज्याच्यामध्ये असेल त्यालाच फक्त जीव म्हणून घेण्याचा अधिकार आहे. कर्माची अगतिकता याचा अर्थ काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे कर्म करतो त्यातलं कोणतं कर्म अग्रक्रमाने करावं याची निवड करता आली पाहिजे. त्याला म्हणतात जीव. कर्म सगळेच जण करतात. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची कीर्तनं रात्री 8 ते 10 किंवा 8:30 ते 10:30 किंवा 9 ते 11 या वेळेतच असतात महाराष्ट्रात तरी. आणि नेमका 8 ते 11 हा जो वेळ आहे रात्रीचा, याच वेळेत तर सगळं खास खास असते. कुठं? टीव्हीवर. भाग्य दिले तू मला, राजवर्धन आणि कावेरी, तुला शिकवीन चांगलाच धडा, अक्षरा अधिपती आणि भुवनेश्वरी. आणि आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री कोण भेटले त्या बातम्या बी याच वेळेत. म्हणजे 8 ते 11 या वेळेमध्ये सगळं खास खास. मग आता गावात सप्ताह सुरू झाला, कीर्तन सुरू झालं, मग कीर्तन ऐकायला जायचं की टीव्ही समोर बसून सिरियल पाहिजे? आली की नाही पंचायत? इथे निवड करता आली पाहिजे की गळ्यात टीव्हीवर आज जे दाखवलं जाईल ते उद्या बी पाहता येते. ऊट ॲपवर उद्या नाही, 1 वर्षाने बी पाहता येते, 5 वर्षाने बी पाहता येते. कारण ते डाउनलोडेड असते, सगळं सर्व केलेलं असतं ते एखाद्या साईटवर. ते कधी बी पाहता येईल तुम्हाला. पण आज जे कीर्तन आहे ते उद्या नाही, उद्या वेगळेच बुवा येतील, वेगळाच अभंग घेतील, वेगळंच सांगतील. त्यामुळे कर्माची निवड करत असताना अग्रक्रम पारमार्थिक कर्माला तुम्ही दिला. तुमची पावलं मंडपात आली, जीवाच्या व्याख्येस पात्र झाले. विठ्ठल विठ्ठल. मग एकदा का तुम्ही पारमार्थिक कर्माला अग्रक्रम दिला, निवडलं, की पुढच्या 2 अटी आपोआप पूर्ण होतात. पुढची अट काय आहे? ज्ञानाची गरज. एकदा का तुम्ही या मंडपात आले की इथं काय मिळतं माणसाला? इथं ज्ञान. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. भक्ती प्राण विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान
एकदा परमार्थिक कर्म निवडलं की इथं मंडपात आलो काय मिळेल तुम्हाला? ज्ञान. कोण देईल? ते ज्ञान पैगा बरवे, जरी का मनी अथिया नावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. इथं आल्यावरती संत आणि ग्रंथ हे तुमच्या ज्ञानाची पूर्ती करतात. आणि एकदा का तुम्हाला भगवंताच्या विषयीचं ज्ञान मिळालं या मंडपात की आपोआप त्या दिवसापासून तुमचा स्वभाव भक्ती बनतो. तुमचा स्वभाव भक्ती बनला की तुम्ही जीवाच्या व्याख्येस पात्र झाले. मग या जीवाने भक्ती करून परमात्मा प्राप्त करावा म्हणजे त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. मग तुम्हाला पुढे येर म्हणजे जन्माला येणे, झार म्हणजे मृत्यू पावणे, जन्म मरण संपेल. कारण जन्म मरण जर सुरू राहिलं तर फजिती आहे. परमार्थ करणाऱ्याची फजिती आणि न करणाऱ्याची त्यापेक्षा फजिती. त्यापेक्षा याच जन्मात परमात्मा भेटेल असं काहीतरी आपल्या जीवनात आपण परमार्थिक कर्म करावं, ज्याच्याने आपलं हित होईल असं काहीतरी कर्म आपण करावं. मग हित सांगणारे कोण आहे? संत आहे. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नभे विनोद उत्तर केले रंजावयात सार. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नभे विनोद उत्तर केले रंजावयात सार. तो कोण आहे? काय म्हणले? हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. कोणीतरी हितावर यावं, कुणाचं तरी हित व्हावं म्हणून मी 4092 अभंग बोललो. पण पुढे काय म्हणले? नव्हे विनोदोत्तर. माझा अभंग घेऊन त्याच्यावरती एखादा विनोद निर्माण व्हावा, माझं कीर्तन करणाऱ्यांनी विनोद निर्माण करावा त्याच्यावर, असं 4 म्हणजे पाप मी केलेलं नाही. मी अभंग हितासाठी लिहिलेले आहेत. त्याच्यावर कोणी विनोद निर्माण करताय तर जे कोणी या अभंगांवर विनोद निर्माण करत असतील तो कुबार आहे, नक्कीच त्यांना वैकुंठातून हसत असतील की अरे मी जगाच्या हिताचं मांडलं सगळं आणि हे लोक त्याच्यावर विनोद निर्माण करताय. कोणी विनोद सम्राट डिग्री लावताय, कोणी विनोदाचार्य डिग्री लावताय. व्हॉट दिस हेल. याच्यासाठी अभंग निर्मिती नाही, ती हिताची आहे. मग ते हिताचं जे सांगितलं संतांनी तुमच्या आमच्या, त्याच्याने काय होणार? आपलं सुख मिळेल आपल्याला. तेही कसं? फुकट. 2 वर्ग केले महाराज. जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहे. एक वर्ग असा आहे जो कष्टकऱ्यांचा वर्ग आहे आणि दुसरा वर्ग असा आहे फुकट्यांचा. एक कष्टकऱ्यांचा. कष्टकरी वर्गात कोण येते? फक्त देव आणि संत. दॅट्स ऑल. देव आणि संत सोडले तर कष्टकरी वर्गात कोणीही येत नाही. तू म्हणाल महाराज आम्ही तर खूप कष्ट केले ना. मी पण केले. पण तुमचे आणि माझे कष्ट कसे आहे? स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी मर्यादित आहे. जगासाठी आमचे कष्ट नाही आहे. जो जगासाठी कष्ट करतो तो खरा कष्टकरी. देवाने जगासाठी कष्ट केले, संतांनी जगासाठी कष्ट केले म्हणून ते कष्टकरी वर्गात येतात. ते म्हणाल देवाने काय कष्ट केले? भक्ताच्या कैवारे, भक्ताच्या कैवारे
भक्ताच्या कैवारे कष्टली विठ्ठले. ओकलं भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले. अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. अंबरीशासाठी 10 वेळा आले देव, कष्ट घेतले भक्तासाठी. केवळ अंबरीशच नाही, चोखोबाची बहीण झाला शारंग धर. वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी देव लुगडं नेसला हो. आणि बाळंतपणासारखी कठीण प्रक्रिया सुखरूप पार पाडली कष्ट घेऊन. पण काय झालंय महाराज, आता जो समाज आहे, विशेषतः तरुणाई, मला तुमच्या मनवेल गावाचा हेवा वाटतो. सगळे तरुण टाळकरी उभे आहे. तुम्हाला माझं दंडवत आहे. ज्या तरुणांच्या हातात टाळ पाहिजे ते टाळ तुमच्या मनवेल गावाने दिले. यांचे माता पिता धन्य आहे. नाही तर कोणत्याही गावाला तर 2-3 म्हातारे कुतारे वयस्कर माणसं उभे असतात बिचारे, गावाचा संप्रदाय चालला पाहिजे म्हणून. पण इथं वेगळं चित्र दिसत आहे. सगळे तरुण आहे. मग हा जो तरुण विज्ञानवादी समाज आहे आजच्या काळात, या विज्ञानवादी समाजाला हे मान्य नाही. ते म्हणता महाराज तुम्ही सांगितलं की अंबरीशासाठी देव 10 वेळा आले आणि चोखोबाच्या घरचं बाळंत पण केलं. तर म्हणे तुम्ही गेले होते का पाहायला? आम्हाला प्रश्न करतात लोक, तुम्ही गेले होते का पाहायला? कारण त्यांचा शास्त्रावर विश्वास नाही का? ते विज्ञान शिकलेले आहे. विज्ञानाचा अर्थच आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. त्यांना ह्या गोष्टी पटण्यासारख्या नाही. आता या विज्ञानवादी समाजाचं जे मत आहे ते मलाही मान्य आहे. आय ॲग्री विथ देम, मान्य आहे. कारण माझंही शिक्षण विज्ञानाचं आहे. MSc, MEd, MPhil, PhD. मॅथमॅटिक्स माझा विषय आहे, गणित. कॉलेजच्या मुलांना मी गणित शिकवलं आयुष्यभर. त्यामुळे विज्ञान शिकलेला माणूस आहे. मी त्यांना विरोध करण्याचं कारण नाही. मग ते म्हणता महाराज हे 16व्या शतकाच्या अगोदरचं सांगताय तुम्ही, पटत नाही. लेटेस्ट आहे का काही सांगा की पंढरीच्या पांडुरंगाने अलीकडच्या काळात 21व्या शतकात एखाद्या भक्तासाठी कष्ट घेतले. ठीक आहे, तुम्हाला लेटेस्ट ऐकायचं का 21व्या शतकातलं? ऐका. तुम्ही जर पुणे गेलेले असाल, पुणे बाय रेल्वे, तर रेल्वेने जात असताना मनमाड ते नगर याच्या मध्यभागी खंडाळा नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे, आजही आहे खंडाळा. या रेल्वे स्टेशनवर हरिभाऊ पवार नावाचा एक हरिजन समाजातला वारकरी, हरिजन पण वारकरी, तो रेल्वे गेटमन होता. रेल्वे आली की गेट बंद करायचं आणि रेल्वे गेली की गेट उघडायचं आणि मग लोकांनी त्याच्यातून हे करायचं, अशी त्याची ड्युटी. अशात काय झालं, आषाढी वारी आली. तो स्टेशन मास्तरकडे गेला. म्हणले साहेब मी वारकरी आहे, कमीत कमी दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवसाची तरी सुट्टी द्या, माझी वारी चुकायला नको आहे. आता नेमकं तो जो स्टेशन मास्तर होता तो हिरण्यकश्यपूच्या पॅनलमधला होता, देवाचा विरोधक. तो म्हटला हॅट कसली वारी न कसला देव, तुला नाही मिळणार सुट्टी, तुला ड्युटीवर हजर राहावं लागेल, नाही तर तुला काढून टाकेल नोकरीहून. रडत रडत घरी आला. रात्रभर झोपला नाही हरिभाऊ. पण सकाळी सकाळी एक सुंदर कल्पना त्याच्या डोक्यात आली की वारी तर चुकायला नको आहे, पंढरपूरला तर जायलाच पाहिजे. पण जायचं कसं? तर म्हणे असं करू, रेल्वे गेट बंदच करून घेऊ 3 दिवस. काय होईल याच्याने? रेल्वे गेट बंद केलं तर रेल्वे गाड्या तर जा ये करतील, बरोबर, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त लोकांचे हाल होतील की तिथून कोणाला जाता येणार
नाही. मग लोक ओरड करत स्टेशन मास्तरकडे जातील. तो स्टेशन मास्तर काय करेल की बा इथं मी हजर नाही म्हणून दुसऱ्याला नेमल, आणि जर नाही नेमला तर मला नोकरीवरून काढून टाकेल. म्हणजे एवढंच करेल, याच्यापेक्षा काय होणार. गेला ना हरिभाऊ रेल्वे गेट बंद करून पंढरपूरला. पंढरीच्या पांडुरंगाला दशमीच्या दिवशी प्रश्न पडला, अरे हरिभाऊ तू काय केलं, रेल्वे गेट बंद करून आलाय. अरे 3 दिवस तुझ्या भागातल्या लोकांचे किती हाल होतील, तिथून त्यांना जाता येणार नाही. आणि या 3 दिवसात जर तिथल्या काही लोकांचं बरं वाईट झालं तर पाप तुझ्या माथी नाही पडणार, माझ्या माथी पडेल. का? माझ्या वारीला आलाय तू. म्हणून दशमीच्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगांनी निर्णय घेतला, विटेवरून खाली उतरला आणि सरळ खंडाळा रेल्वे स्टेशनवर आला पंढरीचा पांडुरंग. आणि 3 दिवस दशमी, एकादशी, द्वादशी, 3 दिवस हरिभाऊ पवारची रेल्वे गेट उघडणे बंद करण्याची ड्युटी पंढरीच्या पांडुरंगाने केली. विठ्ठल विठ्ठल वारी संपल्यावर हरिभाऊ घरी आला. म्हणे आता साहेबाकडे जाऊ हात जोडू की चुकलं साहेब माझं, तुम्ही सुट्टी नाकारली होती तरी मी रेल्वे गेट बंद करून गेलो होतो. 3 दिवस लोकांचे हाल झाले असतील, मला माफ करा, जे शिक्षा द्यायची ते द्या, अशी माफी मागायला हरिभाऊ गेला स्टेशन मास्टरकडे. म्हणे साहेब चुकलं माझं. तो म्हटलं काय चुकलं? तर म्हणे मी 3 दिवस रेल्वे गेट बंद करून गेलो होतो, 3 दिवस लोकांचे खूप हाल झाले असतील, तुमच्याकडे तक्रारी आल्या असतील. तो स्टेशन मास्तर हसायला लागला. हरिभाऊ म्हणे का हसताय? अरे म्हणे तुझ्या डोक्यात फरक पडलाय. म्हणे कसं काय? अरे म्हणे तू 3 दिवस तर हजर होता रेल्वे गेटवर, कोण सांगते की तू बंद करून गेला होता? तू बोलतोय काय म्हणे? तो म्हणे साहेब अहो मी वारकरी आहे हो, खोटं नाही बोलणार, मी खरंच पंढरपूर गेलो होतो रेल्वे गेट बंद करून. तो म्हणला नाही नाही, नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी फरक पडलाय, तू काही बी बळबळ करतोयस. तो म्हणे साहेब मी जर पंढरपूर गेलो होतो आणि रेल्वे गेट जर चालू होतं असं तुमचं म्हणणं आहे, तर माझ्या 3 दिवसाच्या सह्या दाखवा बरं. रोज येऊन सही करावी लागते ना, ड्युटीवर गेले की सह्या दाखवा मास्टरवर माझ्या. त्या स्टेशन मास्तरने रजिस्टर काढलं आणि सह्या दाखवल्या. हरिभाऊला धक्काच बसला, अरे गड्या सह्या तर आपल्याच आहे. पण हरिभाऊने बारीक निरीक्षण केलं सहीचं, की सही तर माझीच आहे, पण त्या सहीवर बुक्का पडलेला होता, बुक्का, आणि तुळशीची पानं पडलेली होती. त्याच्याहून लक्षात आला हरिभाऊच्या की माझ्या पंढरीचा पांडुरंग पंढरीहून इथे आला आणि त्याने माझी ड्युटी केली. विठ्ठल विठ्ठल आता हे सांगितलेलं खरं आहे की खोटं आहे? इथं एकदम लेटेस्ट घटना आहे अलीकडच्या काळातली. हे खरं आहे की खोटं आहे हे जर तुम्हाला तपासून पाहायचं असेल तर या वर्षीच्या आषाढी वारीला पंढरपूर जाऊ नका. मग कुठं जा? खंडाळा रेल्वे स्टेशनवर जा. तिथं लाखो लोक वारीला येतात, आषाढी वारीला, आणि त्या लोखंडी गेटचं दर्शन घेतात आजही. का? तिथल्या लोकांची श्रद्धा आहे की पंढरीच्या पांडुरंगाचा स्पर्श या रेल्वे गेटला झालेला आहे, म्हणून ते लोक पंढरीला जात नाही, तिथेच पंढरीची वारी भरते आषाढीची. याच्यापेक्षा कोणता पुरावा पाहिजे तुम्हाला अजून? देव हा भक्तासाठी कष्ट घेतो, जसा देव घेतो तसे संतही घेतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी,
परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याणा संताना विभोरे देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण कशाने होईल, जगाचं हित कशात आहे, यासाठी स्वतःला कष्ट पडले तरी चालतील, ते संत करत असतात. एक छोटासा मुलगा होता, तो आपल्या आईला म्हणू लागला, आई अगं होळीचा दिवस आहे आज, पुरणाची पोळी कर ना आपल्या घरी, मला खायची कशी लागते. आई म्हणली, बाळा अरे आपली परिस्थिती नाही, तुला मी पुरणपोळी करून खाऊ घालू शकत नाही, मी मजूर आहे, तुझे वडील वारलेले, काय करावं. बाळाने हट्ट धरला, म्हणे आई ते मला काहीच सांगू नको, मला खायची पुरणपोळी. सगळ्या गावात पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि तू नाही म्हणतेस. आईने क्षणभर विचार केला, म्हणले बाळा ठीक आहे, तुला पुरणपोळी खायची आहे ना. मग एक संत असा आहे वारकरी संप्रदायामध्ये, श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, पण शांत आहे. हा दुर्मिळ योग आहे. जे लोक श्रीमंत असतात ते शांत असतीलच असं नाही, आणि जे लोक शांत असतात ते श्रीमंत असतीलच असं नाही. पण शांती आणि श्रीमंती एकत्र जिथं नांदते त्यांना म्हणावं शांती ब्रह्म एकनाथ महाराज. तर म्हणले बाळा अरे नाथ बाबांच्या घरी पैठणला रोज आहे पुरणपोळीचा नैवेद्य देवाला, रोज. तू होळीलाच म्हणतो फक्त, मी तुला नेते त्यांच्याकडे. नेला. नाथ महाराजांनी दर्शन घेतलं आईचं. आई काय आली, अरे बाळाने हट्ट धरलाय पुरणपोळी खायची त्याला, माझी परिस्थिती नाही बाबा त्याला पुरणपोळी खाऊ घालायची. नाथ महाराज म्हणले मग चिंता कशाला करतेस, अगं माझ्या घरी रोज असते पुरणपोळी, इथंच ठेव त्याला, एकच दिवस नाही त्याला लागेल तितके दिवस खाऊ दे. आईने ठेवलं बाळाला तिथं. बाळाचा एकच कार्यक्रम, नैवेद्य दाखवला की याने पुरणपोळी खाणे आणि झोपणे. काकड्यात नाही, हरिपाठात नाही, कीर्तनात नाही, प्रवचनात नाही, कथेत नाही, नुसतं पुरणपोळी खाणे आणि झोपणे. 6 महिने उलटले, पण 6 महिन्यानंतर नाथ महाराजांनी असे कष्ट घेतले त्याच्यासाठी, अशी कृपा केली त्याच्यावर की नाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण सांगितलं, लिहिलं, ते पुढे त्या मुलांनी पूर्ण केलं आणि जगाला ते रामायण सांगितलं. त्याचं नाव आहे गावबा. संत हे जगाच्यासाठी कष्ट घेत असतात का, ते आपल्या हिताचं सांगतात. तुमचं हित व्हावं हा त्यांचा मूळ उद्देश आहे. मग संतांनी तुमच्या हिताचं सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं तर काय मिळते माणसाला, फुकट सुख, फुकट. मग आपण तर फुकटेच आहोत, आपला स्वभावच मुळात फुकटे आहे. कष्टकरी वर्गात नाही आपण, कारण आपण संतही नाही आणि देवही नाही, आपण वसंत आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक आपला स्वभाव फुकट्या झाला. ठीक आहे, फुकटचं असलं की प्रत्येकाला आवडतं, लाडक्या बहिणी हे गर्दी. पण सज्जनाओ तुम्हाला वाटतंय ते फुकटचं, फुकटचं नसतं काहीच. ते तुम्हाला महिन्याला 1500 देतात, त्याचं मोठं नवल आहे तुम्हाला का, फुकट दिले म्हणे त्यांनी. पण सांगू तुम्ही त्यांना किती दिले, रोज देताय. सकाळी उठल्याबरोबर झोपेतून काय करता तुम्ही, ब्रश,
ज्या ब्रशने तुम्ही दात घासतात त्या ब्रशवर तुम्ही जीएसटी कर भरलाय. त्या ब्रशवर जे पेस्ट घेतात तुम्ही, कोलगेट, मेसवॉक, क्लोजअप, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याच्यावर तुम्ही जीएसटी कर भरलाय. तोंड धुतल्यानंतर तुम्ही चहा घेतात, त्या चहात जी पावडर तुम्ही टाकता, चहापत्ती, त्याच्यावर तुम्ही जीएसटी कर भरताय. जी साखर तुम्ही चहामध्ये टाकताय त्याच्यावर तुम्ही जीएसटी कर भरताय. अरे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी प्रकारचे हजारो रुपयाचे कर तुम्ही शासनाला देताय आणि ते तुम्हाला 1500 एकदा देता महिन्यातून. तर काय नवल करता त्यांचं. पण काय झालं, माणसाचा स्वभावच मुळात असा आहे की त्याला फुकटचं काही बी आवडते. ठीक आहे, फुकट्या असणं काही गैर नाही, जरूर मिळवा फुकटचं. पण काय मिळवायचं फुकटचं? सुख मिळवा, सुख. जे संसारात मिळत नाही ते फुकटचं सुख कशाने मिळेल? तुकोबारायांनी घेतलेल्या आजच्या अभंगातल्या शेवटच्या चरणात वर्णन केलंय. तुका म्हणे हित माया वचना, तुका म्हणे हित माया वचना, वाटुली पाहती फुकटच पाहिजे ना तुम्हाला, मग फुकटचं सुख मिळवा. ते कशाने मिळेल? तुका म्हणे हित मानाया वचना. तुमच्या हिताची जी वचन संतांनी सांगितलेली आहे ती मान्य करा, तर तुम्हाला फुकट सुख आहे. आणि संतांनी तुमच्या हिताचं सांगून देखील जर तुम्ही मानलं नाही तर फुकट दुःखही येईल तुमच्या जीवनात. मग ठरवा आता, फुकट सुख पाहिजे तुम्हाला की फुकटचं दुःख? फुकटचं सुख एकाच गोष्टीने मिळेल, संतांनी तुमच्या हिताची सांगितलेली वचनं पाळा. पण काय होतं महाराज, प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये हिताची एक व्याख्या केलेली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी असं वागलो की माझं हित झालं. त्यामुळे हिताच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. लहान लेकरालाही कळते त्याचं हित कशात. तो मंदिरात गेला म्हणतो देवा सुखी ठेव, त्याला तिथं ते सुख वाटते. प्रत्येकाची हिताची. काय झालं, भंडारा डोंगराच्या खाली एक गाव आहे. तुकाराम महाराज तिथे बाजार करायला यायचे.
आपलं सुदांबरे नाही, नवलं कुंभरे. तिथं माझं कीर्तन होतं एकदा. 10-15 वर्ष झाली असलेल्या गोष्टीला गेलो मी कीर्तनाला. वास्तू शांतीनिमित्त कीर्तन होतं. गेल्या गेल्या तो माणूस म्हणला, बाबा एवढं लांबून आले तुम्ही, 9 तासाचा प्रवास, तुम्हीच गाडी चालवली, थकले असाल, पहिले फ्रेश व्हावर, हातपाय धुवून घ्या. म्हटलं काय हरकत नाही, चला. त्याने बाथरूम जवळ नेलं मला हातपाय धुवायला. तिथं बादली नाही, पाणी नाही, मग्गा नाही. मी म्हटलं का हो, हातपाय धुवायला आणलं आणि इथं पाणीच नाही, हातपाय कसे धुणार? तो म्हणला थांबा ना जरा महाराज, तुम्ही एक काम करा म्हणे, तो नळ आहे समोर, त्या नळाच्या खाली फक्त असे हात करा, फक्त असे. तो नळ होता, त्या नळाच्या खाली मी असे हात धरले. हात करता बरोबर पाणी पडायला लागलं वरून नळातून. म्हटलं का हो पाटील भाऊ, काय नळ आहे तुमचा, याला बटन नाही, कॉक नाही, काहीच नाही, नुसतं खाली हात करा आणि पाणी पडायला सुरुवात. तो म्हणे महाराज हा साधा नळ नाही, सेन्सर बसवलेला नळ आहे. असं करता करता त्याने बांधलेलं आधुनिक घर सगळं मला 10 मिनिटात दाखवलं. पण महाराज त्या 10 मिनिटात त्याने मला जेवढं घर दाखवलं, त्या 10 मिनिटात एक वाक्य तो माणूस 25 वेळा बोलला. 25. आणि ते वाक्य होतं, महाराज हे घर बांधायला 4 कोटी रुपये लागले. 4. आता एकच वाक्य ऐकून ऐकून मलाही कंटाळा आला, राग आला मला थोडासा. पण मी म्हटलं गड्या, अजून आपल्याला कीर्तन करायचं आणि पाकिट घ्यायचं आहे. आत्ताच जर याला बोललो आणि याने नाही दिलं पाकिट, म्हणजे काय कमी आहे? पुणे काय जवळ आहे का? 10,000चं डिझेलच लागलं मला. मी कीर्तन केलं, पाकिट घेतलं आणि हळूच बोलले. म्हटलं त्या माणसाला, म्हटलं महाराज बाबा घर फार सुंदर बांधलं हो, 4 कोटीचा बंगला. म्हटलं का तुम्हाला मुलं किती? म्हणे 2. म्हटलं पाटील बा असं आहे, तुम्ही म्हणा का मी म्हणा, एक दिवस आपल्याला येणार आहे मरण. तुम्ही बी मरणार आहे आणि मी बी मरणार आहे. फक्त मी देवाकडे प्रार्थना केलेली आहे, मागणं केलेलं आहे की देवा मरण जरूर दे, पण कीर्तन करता करताच दे. मग मनवेलमध्ये का देत नाही आज, पण कीर्तन करता करता. मागणं आहे देवाकडे. देव ऐकतो नाही ऐकतो त्याच्या हातात. म्हटलं एक दिवस मरणार. समजा जर तुम्ही मेले पाटील बा, म्हटलं मरू नाही म्हटलं तुम्ही, पण समजा मेले तुम्ही, तर तुमचे हे जे 2 मुलं आहे यांनी तुम्हाला तुमच्या या बंगल्याच्या गच्चीवरच जाळायची व्यवस्था केली आहे काय? तो म्हणला महाराज काय बोलता, 4 कोटी नाही, ज्याचा 400 कोटीचा बंगला आहे त्याला बी आमच्या गावाच्या बाहेर नेऊनच जाळता. म्हटलं पाटील पण नुसतं तुमच्याच गावात नाही, अख्ख्या जगात हीच पद्धत आहे की तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, गावाच्या बाहेरच नेऊन माणसाला जाळतील. मग तुम्हाला जर गावाच्या बाहेर जाळलं आणि गावात ते घर राहिलं, ती संपत्ती राहिली, त्या संपत्तीचा काय अर्थ आहे कमवण्याचा तुमच्या दृष्टीने? म्हणजे संपत्ती कमावली म्हणजे तुमचं हिताचं झालं, हा अर्थ होऊ शकत नाही. काही लोकांनी हिताचा असाही अर्थ काढलाय की कुच्चरवट्यावर बसून तो अमका तसा आहे आणि ते तमकी तशी आहे, असं बोललं की आपलं हित झालं. म्हणून काही लोकांचा धंदाच होऊन बसला तो. पण तुमचं मनवेल गाव चांगलं आहे बाबा, तुमच्या गावात कुच्चरवटा नाही. आय लाईक इट. कुच्चरवटा समजतो तुम्हाला? वट्यासारखाच वटा असतो, पण गावातला एखादी घराचा वटा असा असतो की त्याच्यावर चांगला माणूस बसो का चांगली बाई बसो, समोरून कोणी बी गेला त्याला ते नावच ठेवतात, ते बसणारे. मोटरसायकल बी गेली तर म्हणता गाडी भारी आहे, पण त्या गाडीनं कलर नाही खास. अरे पैसे त्याचे गेले आणि तू काय सांगतो कलर नाही खास? एखादी बाई जाऊ दे ते वट्यापासून, त्या वट्यावर बाया बी बसतात बरं, ते तिला पाहून म्हणतात साडी शिफॉनचीच आहे, पण त्याच्यावरचे फुलं जरा मोठे मोठे. हिला काय घेणे नाही फुलं मोठे, हे की लहान आहे,
घरचं खाऊन मामाच्या बकऱ्या चारणे. हा व्यवहार ज्या वट्यावर चालतो तो कुच्चर वटा. मग तिथं तो तुम्ही कोणाची निंदा केली काय आणि कोणाची स्तुती केली काय त्याच्याने काय तुमचं हित होईल? अरे अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. निंदा स्तुती होऊन ब्रह्महत्येचं पाप लागेल, हित नाही होणार. मग हित कशाला म्हणतात? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनी आपण एकविध, करोनी आपण एकविध, करोनी आपण एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन, आपण एकविध, करोनी ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन एकविध किंवा करोनिया मन शुद्ध भावे. दोन्ही पाठ आहे पण एकविध हा खरा पाठ आहे. मन एकाग्र करून जर तुम्ही देवाचं चिंतन करत असाल तर ते तुमच्या हिताचं आहे. त्या चिंतनाने तुम्हाला देव भेटण्याची शक्यता आहे आणि देव भेटला की जन्मभरण संपलं. आजी संसार सुपड झाला गे माये, देखिले पाय. हा, देव भेटला संपलं, आपलं जन्माचं सार्थक झालं. ते हिताचं आहे आपल्या. आणि ही हिताची वचनं संतांनी आपल्याला सांगितलेली आहे. ती जर तुम्ही मानली पाळली तर फुकट सुख. अशी कोणती वचन आहे की जी तुमच्या हिताची आहे आणि तुम्हाला फुकट सुख मिळवून देणारी आहे? अशी 6 वचनं सांगितली आजच्या अभंगात तुकोबरायांनी प्रथम चरणात. तपतीर्थ दान वत आचरण, तपतीर्थ दान व्रत आचरण. संतांनी तुमच्या हिताची जी 6 वचनं सांगितली, जी तुम्हाला फुकट सुख मिळवून देतात, ती कोणती? पहिलं तप, तीर्थ, दान, व्रत, आचरण आणि गाता हरिगुण 6 गुण. 6 वचनं पाळा, तुम्हाला फुकट सुख मिळेल. तप, तप करा म्हणजे काय करा? तप करणे म्हणजे तापणे. तप केल्याने काय होते? माणूस तापतो, तापमान वाढते शरीराचं.
काय गरज आहे तापमान वाढण्याची? जर शरीर तापवलं तर शरीरातल्या अशुद्धी जळतात, त्याच्याने शरीर शुद्ध बनते. म्हणून तपस्वी महात्मे हे नेहमी तापत राहतात. तुम्ही हिमालयातले ते भगव्या कपड्यावाले साधू पहा, त्या अंगावर कोणतेच कपडे घालत नाही आणि भर 45 डिग्री तापमानात त्या आजूबाजूला गौऱ्या किंवा शेकोट्या पेटवतात, मध्यभागी तो शेक घेत बसता 45 तापमानात. आपल्याला 45 तापमान सहन होत नाही, आपण एसीत बसतो. ते एवढ्या उन्हात तापता का? त्यांना माहित आहे शरीरातल्या अशुद्धी जी आहे ते याच्याशिवाय जळू शकत नाही. तपाचे सामर्थ्य तपेन्नला अमोप. ब्रह्मदेवानी तप केलं, सृष्टी निर्माण झाली. तुम्ही आम्ही जन्माला आलो, पशु पक्षी प्राणी जन्माला आले, धनधान्य जन्माला आलं ब्रह्मदेवाच्या तपाने. विश्वामित्राने सुद्धा तप केलं, सृष्टी निर्माण केली. पण फरक पडला. ब्रह्मदेवाच्या सृष्टीत माणूस निर्माण झाला, ब्रह्मदेवाच्या सृष्टीत प्राणी म्हणून गाय निर्माण झाली, ब्रह्मदेवाच्या सृष्टीत धनधान्य तुम्हा आम्हाला लागणारं तूर मूग डाळ गहू ज्वारी बाजरी विश्वामित्राच्या सृष्टीमध्ये धनधान्य देखील निर्माण झालं. पण कोणतं? मसूरची डाळ ही विश्वामित्राच्या सृष्टीतली आहे, म्हणून तिचं वरण नैवेद्याला चालत नाही. मग आपण बी काय मागे राहिलो? जीवाने बी सृष्टी निर्माण केली, आपल्या सारख्या माणसांनी बी सृष्टी निर्माण केली. माणसाच्या सृष्टीत काय जन्माला आलं? जर्सी. जर्सी गाय तुमच्या आमच्या सृष्टीतली आहे, जी कशालाच चालत नाही. तपाची ताकद आहे ही. मग कलियुगातला साधू म्हणे, गड्या तपात इतकी ताकद आहे काय? बसला न कलियुगातला एक साधू, कलियुगातला आपल्या एका झाडाखाली बसला 12 वर्ष तप करायला, आणि त्याचं तप संपलं. आणि आता तपातून उठणार इतक्यात काय झालं की त्या झाडावर एक पक्षी बसलेला होता. त्या पक्ष्याने नेमकी विष्ठा याच्या तोंडावर टाकली त्या साधूच्या. आता कलियुगातला असतो का साधू होता का संधी साधू होता तेच त्याला माहिती. ते विष्ठा टाकता बरोबर तो पाहायला लागला वरती, अरे कोण आहे हा? माझ्या तोंडावर विष्ठा टाकणारा, मी तपस्वी आहे. नुसतं या खालच्या साधूनं त्या पक्षाकडे पाहिलं डोळे उघडून, तर राग झाली ना हो त्या पक्षाची. काय ताकद तपात! डायरेक्ट जळून खाक झाला पक्षी. साधू म्हणे, गड्या इतकी ताकद आहे तपात की याची डायरेक्ट राख होती पक्षाची. हा बी तर जीवच होता, हा जळून राख झाला तपामुळे आपल्या. चांगला आहे म्हणे गड्या हे तर. मग चला म्हणे आता गाव जाळायला. कलियुगातला असतो, आला न गावात. मग त्याने पाहिलं की पहिला नंबर कोणाला? म्हणे वार्डात आपल्या विरोधात कोण उभा होता त्याचा पहिला नंबर. यानेच पाडला म्हणे मला. गेला त्याच्या घरी, म्हणे भिक्षाम देही. ज्या घरी गेला तिथला मालक भोजन करायला बसला होता. कोण? मालक. तुम्ही काय म्हणता? मालकच म्हणता ना, म्हणीत जा मालक. असं काही बी नाही म्हणायचं, अय हे काय पद्धत आहे? मालक म्हणा, मालक. का? तुम्ही जर मालक म्हटलं ना, आपोआप तुम्हाला मालकिणीचा अधिकार प्राप्त होतो, जो कृष्ण परमात्म्याने दिला. तू म्हणाल कसं काय? गाई चरायला कोण गेलं होतं? आम्ही. पेद्या सोदामा वेड्या वाकुड्या वैज्या नाऱ्या इट्या गोंद्या मधुमंगल, आणि दूध काढायला आम्हीच, गोपाळ सगळे.
आणि ते दूध विकायला मथुरेला कोणाला पाठवलं कृष्णाने? तुम्हाला. मग आता दूध विकून पैसे कोणाच्या ताब्यात गेले? मालकाचं. तुमच्या. मग ज्याच्या ताब्यात तो खरा मालक. आमचा फुकटचा आविर्भाव आहे. रिटायर झालो तेव्हा माझा पगार 1,78,000 होता. काही फायदा नाही. 1 तारीख आली की द्यावीच लागत होते घरी. रिॲलिटी बरं, मी फॅक्ट सांगणारा बुवा आहे. इतकंचा मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही सांगत नाही आहे. फरक एवढाच आहे तुमच्यात ना माझ्यात. आपलं कमीपणा सांगायला काय अर्थ नाही. मालकीणीचा अधिकार आपोआप प्राप्त होतो म्हणून मालक म्हणत जा. तुमच्यासाठी एक तप सांगतो, नक्की करा. ब्रह्मदेवाने केलेल्या तपापेक्षा जास्त ताकद आहे त्या तपात. काय करायचं? जेव्हा आपले मालक भोजन करायला बसतात ना, तर त्यांना जे जे वाढायचं आहे तुम्हाला, अगदी सगळे जे पदार्थ असतील ते मीठ पाणी सगळ्यापासून, ते सगळे पदार्थ एकदाच त्यांच्यासमोर आणून ठेवा. नाही तर तुमची पोळी संपली आहे. अरे जरा थांब विवेक, मी गरम गरम पोळी आणते किचन मधून, तुझी खुशी. हे तप नाही बरं. हा, हे तप नाही. जे वाढायचं ते एकदाच आणा पतीच्या समोर, आणि आणल्यानंतर पत्नीने पतीच्या समोर बसावं आणि बसून वाढावं. हे आहे तप. जोपर्यंत पतीचं भोजन होत नाही, तो हात धुत नाही, तोपर्यंत पत्नीने तिथून उठू नये, हे शास्त्र आहे. हा साधू आरोळ्याच मारतोय बाहेर, भिक्षाम देही. हा म्हणे गड्या 2 आरोळ्या मारल्यावर बी येत नाही म्हणे. आता नुसतं बाहेर कोणी बी येऊ द्या, तो माणूस येऊ का ती बाई येऊ, जाळून खाकच करतो म्हणे. राग आला त्याला. 3ऱ्या आरोळी मारली, भिक्षाम देही मोठ्याने. तितक्यात ती बाई का सुपामध्ये धान्य घेऊन आली आणि महाराजांना म्हणू लागली, महाराज माफ करा बरं, माझे मालक भोजन करायला बसले होते ना, म्हणून थोडासा उशीर झाला मला यायला, माफ करा महाराज. असं ती बाई बोलते ना बोलते, तोवर याने डोळे लाल केले. म्हणे आता जाळून खाकच करतो हिला. हे डोळे लाल जर्द झाले. तितक्यात ती बाई काय बोलली, महाराज असे डोळे वटारून लाल करून काय बघता माझ्याकडे? मी काय तुम्हाला त्या झाडावरची पक्षी वाटले? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती बाई बोलता बरोबर साधूचं डायरेक्ट आईस्क्रीमच झालं. साधू म्हणे गड्या तप करायला जंगलामध्ये झाडाखाली मी फक्त एकटाच बसलो होतो, आणि तिथं फक्त तो एक पक्षीच होता. आम्ही दोघंच होतो, 3ऱ्याला कोणालाच माहीत नाही. ही बाईला कसं काय माहीत पडलं की तो पक्षी जळून खाक झाला? हे असं कसं काय म्हणते की मी का तुम्हाला त्या झाडावरचे पक्षी वाटले? तर त्यात ती बाई का बोलली, महाराज अहो तुम्ही जंगलात जाऊन तप करता, मी माझ्या घरात राहून रोज माझ्या पतीची सेवा करून तप करते, त्यामुळे तुमच्या तपापेक्षा माझ्या तपाची किंमत जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तप करत जा. छोटं असलं तरी त्याचं फल मोठं आहे. तप जमलं नाही तुम्हाला तर तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रेवर जा. तीर्थयात्रेवर गेलेले 3 फायदे होतील. 1, तीर्थावर देव भेटतो, कारण तीर्थावर देवाचा सदैव वास आहे. 2, तीर्थावर संत भेटतात. आणि 3, तीर्थावर तीर्थस्नान घडते. विठ्ठल विठ्ठल. तीर्थ करा. तीर्थही जमत नसेल तुम्हाला तर 3रं वचन सांगितलंय, दान. दान करा. काय दान करावं माणसाने? ज्याची आर्थिक सुबत्ता चांगली आहे त्यांनी सुवर्ण दान करावं, सोनं. तू म्हणाल महाराज काही बी सांगता, 1,00,000 रुपये तोळा आहे आणि सोनं दान करायला सांगता तुम्ही? का करायचं ते ऐका आणि मग ठरवा करायचं की नाही. तर तुम्ही भागवत ऐकता, श्रीमद भागवत. भागवतामध्ये
परीक्षिती राजाच्या राज्यात कलीने प्रवेश केला. कली घुसला. राजा म्हणे, हट, हे परीक्षित राजाचं राज्य आहे, तुला इथे प्रवेश नाही, चल जा इथून. विनवणी करू लागला. कशी का जागा देत नाही, पण द्या थोडीशी जागा मला. परीक्षित राजाला थोडी दया आली. तो म्हणला, जिथं जुगार चालू आहे तिथे जा, जिथं लोक मदिरा प्यायला बसले, गांजा फुकायला बसले, तिथं जा. अशी 6 ठिकाणं सांगितली. आता ही 6 ठिकाणं घाण होती. त्याचं चित्त काही लागलं नाही कलीचं. तो पुन्हा आला परीक्षित राजाजवळ. तो म्हण, राजा, जागा तर दिली तुम्ही मला, पण ती घाण आहे हो. ते लोक तिथंच पितात, तिथंच उलट्या करतात, मला पटत नाही ते. पुन्हा दया आली परीक्षित राजाला. परीक्षित राजाने सांगितलं, काय हरकत नाही, तुला सूक्ष्म जागा देतोय. कुठं राहा, आजपासून तू जिथं सोनं आहे त्या सोन्यात जाऊन बसायचं. म्हणजे तुमच्या अंगावरती जे सोनं आहे, माझ्या अंगावर जे सोनं आहे, त्याच्यात कली बसलाय, कली. जर तुम्ही ते सोनं दान केलं तर तुमच्या घरचा कली जातो, कलह संपतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता चांगली आहे त्यांनी सुवर्ण दान करा. ते जमलं नाही तर आता हा कीर्तन सप्ताह सुरू आहे, इथे वर्गणी द्या भरपूर. सप्ताहाला वर्गणी द्यायची इच्छा नसेल तुमची तर एखादं मंदिर बांधकामाची पावती फाडा, मंदिर बांधा. तेही जमत नसेल तुम्हाला तर वस्त्र दान करा. वस्त्रही दान करण्याची इच्छा नसेल, अन्नदान करा. अन्नदान करण्याची इच्छा नसेल तुमची, नेत्रदान करा. तीही इच्छा नसेल, रक्तदान करा. तीही इच्छा नसेल, माझ्यासारखं ज्ञानदान करा. आणि कोणतंच दान करण्याची तुमची इच्छा नसेल तर या मंडपात येऊन श्रमदान करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या मंडपात येऊन ही बिछाईत टाकली, झाडू मारलं तरी हे दान आहे. आणि त्या दानाचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दान करा. दान जमत नाही तुम्हाला, व्रत करा, व्रत. वारकरी संप्रदायामध्ये एकादशी सोमवार हेच व्रत सांगितलं आहे. 2 का सांगितले तर एकादशी वैष्णवासाठी, विष्णूसाठी, आणि सोमवार शंकरजीसाठी. कारण वारकरी संप्रदायामध्ये हरिहरा नाही भेद. भेद नाही. हरी आणि हर एकच आहे हे वारकरी संप्रदाय मानतो. त्यामुळे विष्णूची पूजाही होईल आणि शिवाचीही पूजा होईल. म्हणून वारकऱ्याने एकादशी आणि सोमवार करावा. ते व्रतही जमत नसेल तुम्हाला तर आचरण चांगलं ठेवा. आचरणामध्ये काय येतं हो? चालणं, बोलणं, वागणं, खाणं, पिणं, एवढंच आचरणात येते. कमीत कमी चांगलं बोलावं ना माणसानं. पण आता हे बी तुम्हाला आम्ही काय सांगावं महाराज लोकांनी की तुम्ही चांगलं बोला. आमचंच बोलणं चांगलं नाही. महाराज लोकांचं आमचंच बोलणं चांगलं नाही. एक महाराज बघितला मी, बुवा, त्याला एका कीर्तनाचे 1,00,000 रुपये देतात तुम्ही. 1,00,000 एका कीर्तनाचे. आणि तो कीर्तनात कसा बोलतो माहितीये? अय अय अरे 80-80 वर्षाच्या आपल्या आईच्या वयाच्या बाया बसलेल्या आहेत. 80-80 वर्षाच्या आपल्या बापाच्या वयाची माणसं बसलेली आहेत. आणि त्यांना कीर्तनकाराने नारदाच्या गादीवर उभं राहून म्हणावं, अय व्हॉट दिस नॉनसेन्स. अरे तुला आळंदीला शिकवलं नाही का माऊलींची ओवी? साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे कमीत कमी महाराज बनलास तर साच बोल ना, खरं वाग. तारीख घेतली नगरची आणि कीर्तन करायला जातो. जयंतराव पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष, कीर्तनकार आहेस तू?
हे खरं वागणं आहे तुझं? पाकिट जास्त भेटलं म्हणून तिकडं जायचं? ही वारकरी संप्रदायाची लक्षणं नाही. आणि जो असा करतोय त्याला तुम्ही बी 51,000चं पाकिट द्यावं. तुम्हाला बी काय कळलं? काय चाललंय काय वारकरी संप्रदायात? हा संप्रदाय पुढे चालू द्यायचा आहे की बंद पडायचा आहे? जो एखादा कीर्तनकार अभंगावर बोलतो, अध्यात्म सांगतो, शास्त्र सांगतो, त्याला डिझेलचेही पैसे देत नाही लोक. काय शोकांती काय वारकरी संप्रदायाची? त्याचा खर्चही निघत नाही. आणि जो चित्रविचित्र वाक्य फेक करतो नुसती फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबला, त्याला तारखाला वान नाही. एक एक पाकिट 1-1 लाखाचं. अरे बोलणं धड नाही त्याचं, त्याला उभाच कसा राहू देता तुम्ही? म्हणून म्हटलं मी की आमचंच बोलणं चांगलं नाही, तुम्हाला काय सांगावं की चांगलं बोलावं? साच वागावं, सत्य वागावं माणसाने. सत्य वागणं म्हणजे देवासारखं वागणं, कारण सत्य म्हणजे देव आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा दाविला जगदाकार, कागा दाविला जगदाकार. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. कागा दाविला जगदाकार. सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. हा जगदाभास आहे. मी तुम्हाला दिसतोय, तुम्ही मला दिसताय, पण आपलं एकमेकांना दिसणं कुठपर्यंत? कीर्तन संपेपर्यंत. कीर्तन संपल्यावर मला रात्रीच मुक्ताईनगर जायचं आहे. कीर्तन संपल्यावर तुम्हाला लागलीच तुमच्या घरी जायचं आहे, पण तुम्ही आणि मी घरी जिवंतच पोचू याची काय गॅरंटी? अनिश्चित जीवन आहे माणसाचं. म्हणून त्याला सत्य मानलं जात नाही. सत्य आहे परमात्मा. म्हणाल देवाला कसं काय सत्य मानलं? योगे 28 विटेवरी उभा, योगे 28 विटेवरी उभा, योगे 28 विटेवरी उभा, योगे 28 विटेवरी उभा. देवा मांगे रुक्माई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. तू म्हणाल देव सत्य कशावरून? योगी 28 विटेवरी उभा. 28 युग झाली देवाला विटेवर उभं राहून, पण त्याच्या अस्तित्वात बदल नाही झाला. पण इतक्या 28 युगांमध्ये आपल्या कुळातल्या लोकांमध्ये किती बदल झाला? आता आपण आहोत त्या देवाची भक्ती करणारे. आपल्या अगोदर आपले बाबा होते, बाबांच्या अगोदर आजोबा होते, आजोबाच्या अगोदर पणजोबा होते, पणजोबाच्या अगोदर खापर पणजोबा होते, खापर पणजोबाच्या अगोदर मला काही माहीत नाही. म्हणजे आपल्याच कुळातले किती लोक संपले, बदलले, त्याचा हिशोब आपल्याला सांगता येत नाही. पण इतके लोक आपल्या याच्यातले बदलू द्या, पण देव तोच राहिला, तो नाही बदलला. 28 युग, 7 मन्वंतर आणि 4 युगांचा हिशोब आहे हा 28.
पण वेदांतामध्ये व्याकरणदृष्ट्या 28 शब्दाची संधी थोडी वेगळी केलेली आहे तुमच्या माहितीसाठी. व्याकरणामध्ये अ हे अक्षर नाही या अर्थासाठी वापरतात मराठीमध्ये. अ म्हणजे नाही आणि 28 म्हणजे ज्याचा ठावच नाही की किती युगांपासून कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. नुसते 28च नाही, उपनिषदाचं म्हणणं आहे की युग गणली गेली त्याच्याही अगोदर देव होता. उपनिषद सांगते अगणिक युगांपासून परमात्मा तिथे कायम आहे, तो बदलला नाही. पण त्याची भक्ती करणारे बदलले म्हणून देव सत्य आहे, आपण मिथ्य आहे, असत्य आहे. मग सत्य वागणे म्हणजे देवासारखं वागणे. म्हणून आचरण चांगलं ठेवा. आचरण जमलं नाही तुम्हाला तर गाता हरिगुण वारू नये. कमीत कमी हरिगुण गायल्याशिवाय तरी मरू नका. अहो तुम्ही हरिगुण गाना, अहो तुम्ही हरिगुण गाना, अहो तुम्ही हरि गुण गाना, अहो तुम्ही हरि गुण गाता नाचता वैकुंठासी जाना, गाता नाचता वैकुंठासी जाना. अहो तुम्ही हरिगुण गाना, अहो तुम्ही हरिगुण गाना, गाता नाचता वैकुंठासी जाना, वैकुंठासी जाना, अहो तुम्ही हरिगुण गाना, अहो तुम्ही हरि गुण गाना, अहो तुम्ही हरिगुण गाना, गाता नाचता वैकुंठासी जाना. ते हरिगुण गात गात नामस्मरण करत करत नाचत नाचत तुम्ही वैकुंठात जाणं. आणि जर हरिगुण गाता गाता आपल्याला मरण आलं नाही तर वैकुंठात जायला 1 वर्ष लागते. तू म्हणाल 1 वर्ष इतके लेट? हो. 2 मिनिटात तुम्हाला एक हिशोब सांगतो जो गरुड पुराणात आलेला आहे. माणूस मेला की 13 दिवस तर आपल्याच घरात राहतो. कुठं? तुम्ही ज्या खड्याने घागरीला छिद्र पाडलं ना स्मशानभूमीत, त्या खड्याच्या टोकावर बसून येतो तो आत्मा. म्हणून तो खडा फेकायचा नसतो 13 दिवस. 13 दिवस आपल्याच घरी. म्हणून 13 दिवस जे जिवंत आहे त्यांनी बी केअरफुल, काळजीपूर्वक वागा. का? जे गेले ते घरातच आहे अजून. कमीत कमी या 13 दिवसात तरी हिस्स्या वाट्यांच्या गप्पा करू नका, कारण ते ऐकता सगळं. 13व्या दिवशी पिंडदान झालं की त्या व्यक्तीसाठी चंद्रलोकाचं द्वार उघडते. त्या चंद्रलोकाच्या द्वारात एकीकडे देव उभा असतो आणि एकीकडे यमदूत. पिंडदान झालं आणि जर त्याचा मृत्यू हरिगुण गाता गाता झाला असेल, नामस्मरण करता करता झाला असेल, तर 13व्याच दिवशी तो परमात्मा त्या चंद्रलोकाच्या द्वारातून त्याचं बोट धरतो आणि त्याला वैकुंठात नेतो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. पण जर त्याचा मृत्यू हरिगुण गाता गाता झाला नसेल तर मात्र त्याचं बोट 13व्या दिवशी चंद्रलोकाच्या द्वारातून यमदूत धरतो. कुठं नेतो यमदूत? वैतरणी नदीवर. चंद्रलोकाचं द्वार ते वैतरणी नदी हा प्रवास 28 दिवसांचा आहे. 13 ना 28 41 41. वैतरणी नदीवर तुम्ही पोहोचले की तिथे कामधेनू नावाची गाय उभी आहे. कुणासाठी? ज्याचं पुण्याचं पारड जास्त आहे त्याला ती कामधेनू आपल्या पाठीवर बसवते आणि वैतरणी नदी पार करून देते, पलीकडच्या तीरावर नेते. पण ज्याचं पापाचं पारड जास्त आहे, पुण्य कमी आहे, त्याला मात्र ती आपल्या पाठीवर बसू देत नाही. मग ज्याचं पापाचं पारड जास्त आहे त्याला ती वैतरणी नदी
स्वतः पार करावी लागते. त्या वैतरणी नदीमध्ये 28 नरक आहे. ते नरक भोगून पलीकडचं तीर प्राप्त करता येते. आणि ती वैतरणी नदी पार करायला 59 दिवस लागतात. 59 ने 41 100. 100व्या दिवशी तुम्ही वैतरणी नदीच्या पलीकडच्या तीरावर पोहोचले. तिथं आहे यमदरबार. त्या यमदरबारामध्ये तुम्ही मृत्यू लोकात जिवंत असताना केलेल्या कर्माची चर्चा होते. ती चर्चा करण्यासाठी तिथं 2 सरकारी वकील नेमलेले. एकाचं नाव आहे चित्र, दुसऱ्याचं नाव आहे गुप्त. जो चित्र आहे तो तुम्ही जिवंत असताना तुमच्या डाव्या खांद्यावर बसलेला आहे आता सुद्धा. आणि जो गुप्त आहे तो तुमच्या उजव्या खांद्यावर बसलेला आहे आता सुद्धा. चित्र काय काढतोय? चित्र काढतोय व्हिडिओ शूटिंग. की हा माणूस शेतात तर जात होता रोज, पण शेतातून घरी परत येता येता दुसऱ्याच्या शेतातल्या तुरीच्या शेंगा वरपून आणत होता. डायरेक्ट चित्र शूटिंग आहे त्याच्याजवळ. आणि जो गुप्त आहे तो गुप्त लिहितोय की हा माणूस घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं की शेजाऱ्याला शिव्या देत होता, निंदा करत होता. हे गुप्तपणे त्यांनी लिहून ठेवलंय. ही सगळी चर्चा यमराजा ऐकतो आणि शिक्षा देतो आपल्याला. ती शिक्षा भोगून आपली केस फाईल बंद व्हायला 265 दिवस लागतात. 265 न 100 365. 365 दिवसात तुम्ही त्या यम दरबारामध्ये शिक्षा भोगल्यामुळं त्यावेळेला तुमचं पाप शून्य होते भोगल्यामुळं, आणि फक्त पुण्य शिल्लक राहते. नुसत्या त्या शिल्लक राहिलेल्या पुण्याच्या जोरावर 365 दिवसानंतर 1 वर्षांनी वैकुंठात देवाने तुमच्यासाठी 20 नंबरची खुर्ची टाकलेली आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला 20 नंबरची खुर्ची, मग अगोदरचे 19 खुर्च्यांचं काय? त्या नाही भेटणार तुम्हाला. त्या बुक आहे, त्या रिझर्व आहे. कोणासाठी? 1 ते 18 नंबरच्या खुर्च्यांवर महाराष्ट्रातील प्रमुख संत बसलेले आहेत. 1 नंबरच्या खुर्चीवर माऊली ज्ञानेश्वर आणि 18 नंबरच्या खुर्चीवर शेवटचे संत निळोबार आहे. मग देव म्हणे गड्या 1 खुर्ची कमी दिसते आहे. 18च होत्या, 1 वाढवली देवाने, 19 नंबरची केली. आणि नेमकी जी 19 नंबरची खुर्ची जी वाढवली देवानं ती निघाली महिला आरक्षित तुमच्यासाठी. आणि त्या 19 नंबरच्या खुर्चीवर जी महिला बसली तिचं नाव आहे शबरी माता. हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. वाह राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. मीठे मीठे बेर प्रभु को खिलाऊंगी. दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे कर्मों के पाप आज मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. ओ राम झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. आपण देखील अंगण सजवतो का नाही आपलं? हा, रांगोळी काढतो. नुसती रांगोळी नाही काढत आपण. रांगोळी काढताना मोबाईलमध्ये शूटिंग घेतो, त्याचं फेसबुकला त्याचा रील्स बनवून अपलोडही करतो.
आणि खाली लिहितो आपण रामाएंगे तो अंगना सजाऊंगे. वा 80,000 वर्ष पतंग ऋषींच्या आश्रमामध्ये सेवा करून त्या रामाची वाट पाहणारी शबरी माता कुठं आहे? आणि नुसती एक रांगोळी अंगणात काढून रामाला घरी बोलवणारी आजची माता कुठं आहे? उगीच नाही मिळाली 19 नंबरची खुर्ची तिला. 80,000 वर्ष वाट पाहिली प्रभू रामचंद्र येण्याची. पण आम्ही मृत्यू लोकातले लोक इतके हुशार आहे. हे 288 हे म्हणत गड्यात देवानं 18च खुर्च्या होत्या ते 19 केल्या, म्हणजे एक खुर्ची वाढवली म्हणजे देवानं. कोण म्हणत? हे 288 मृत्यू लोकातले. मग ते म्हणत की गड्या जर देवासारखा खुर्च्या वाढवू लागला तर आपल्याला बी खुर्च्या वाढवायला काय हरकत आहे? मग यांनी बी एक वाढवली 288. पहिले एकच उपमुख्यमंत्री होता, हे म्हणत 2 करा, वाढवली एक खुर्ची. पण सज्जन हो, वैकुंठातली खुर्ची मिळवायला पुण्य आणि लायकी लागते. दुर्दैवाने मृत्यू लोकातली कोणतीही खुर्ची मिळवायला पुण्य किंवा लायकीची अट नाही. हेच खरं दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल हरी गुण गात असाल तर वैकुंठात डायरेक्ट जागा नाही तर वर्ष लागेल. म्हणून ही 6 वचन जी संत सांगतात तुमच्या हिताची, तप, तीर्थ, दान, व्रत, आचरण आणि गाता हरिगुण, ही 6 वचनं तुम्ही पाळा तर तुमचं तर कल्याण होईल, तुमचा तर उद्धार होईल. पण तुम्ही हे करावे कोणीतरी. हे तुमच्याच कुळात गेलेले कोट्यावधी अगोदर जे गेले वर कोटी ते कोडत्यांची वाकुले पाहते. कोटी कोड्यांचे वाटुले पाहते. कोटी कोड्यांचे वाटुले पाहते. कोटी कोड्यांचे वाटुले पाहते. कोटी कोडत्यांची वाकुले रकुमाई जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई कोणीतरी तप करावं, तीर्थ करावं, दान करावं, व्रत करावं, आचरण चांगलं ठेवावं, हरिगुण गावे. ही तुमच्याच कुळातली कोट्यवधी जे अगोदर मेलेले आहेत ते वाट पाहत आहे की तुम्ही हे जर कराल
तर तुम्हाला तर सद्गती प्राप्त होईलच, पण त्यांनाही सद्गती प्राप्त होईल. ते वाट पाहताय तुमची. पण तुम्ही जर ही 6 वचनं मानली नाही, केली नाही, तर तुम्हाला तर सद्गती मिळणारच नाही, पण त्यांना सुद्धा त्या तया घडती ब्रह्महत्या, त्यांना पुन्हा ब्रह्महत्याचं पाप लागेल आणि त्यांना दुर्गती प्राप्त होईल. अगोदरच आपण पाप घेऊन आलोय. आपुलिया पापे न सुटे सायाचे, कोण्या काळे ऐसे निस्तरेल. आपलीच पाप खूप आहे, ती भोगता भोगता आपला जन्म संपतोय. काळ कधी येईल आणि आपल्याला निस्तरून नेईल सांगता येत नाही. म्हणून व्हावे साह्यतया न घालावे भय. म्हणून जो कोणी हे वचन पाळत असेल त्याला सहाय्य करा तर फुकट लाभ. आणि जर कोणी हे तप करत असेल, तीर्थावर जात असेल, दान धर्म करत असेल, हे वचन पाळत असेल, त्याला जर भय घातलं, भीती घातली, आडवा पाय केला, विरोध केला, तर फुकट घात होईल तुमचा. म्हणून तुका म्हणे हित माना या वचना, सुख दुःख जाणा साधे फुका, कोटी कुळे त्यांची वाटोली पाहती, त्या तया घडती ब्रह्महत्या. ज्ञानेश्वर माऊली